जय शिवराय शेतकरी मित्रांनो. मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा शेती योजना या यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे. आता सरकारनं आश्वासन दिलेलं आहे कर्जमाफीचं 30 जून पर्यंत करू, 1 जुलैच्या अगोदर त्याची घोषणा सुद्धा करू. पण हे निश्चित नाही आणखी की कर्जमाफी कोणाला देणार आहेत, थकबाकीदाराला देणार आहेत, रेग्युलर वाल्याला काय देणार आहेत आणि अति थकबाकीदार आहेत त्याला किती देणार आहेत. म्हणजे याचा आणखी काही ताळमेळ बसलेला नाही, म्हणजे कळालेला नाही. बरं, असं कोणाला कोणाला वाटत आहे की खरंच कर्जमाफी मिळाली म्हणजे आपले सगळेच प्रश्न सुटणार आहेत, ज्या काही शेतकऱ्याच्या आत्महत्या व्हाल्यात त्या आत्महत्या होणार नाहीत आणि शेतकरी सुधारणार आहे, असं कोणाला वाटत आहे. किंवा पीक विमा असेल, एखादं अनुदान दिल्या जाते. आता अनुदान केव्हा दिल्या जाते, त्या शेतकऱ्याचं सगळं नुकसान होतंय, त्याचा सगळा कार्यक्रम लागतो, त्याची दुसरी पेरणी होती आणि तोवरकही त्याला अनुदान मिळत नाही. असे बरेच शेतकरी येतात. आता मागच्या या अतिवृष्टीच्या अनुदानातून, रब्बी अनुदानातून अजूकही सुटलेले, त्याला अजूकही मिळालेलं नाही. आणि मलम केव्हा लावल्या जातो, ती जखम भली पसरल्याच्या नंतर. म्हणजे एखाद्या शेतकऱ्यानं त्याचं सगळं टंबरेल वाजलं, त्यानं आत्महत्या केली, त्याला मेल्याच्या नंतर मग त्याला सानुग्रह अनुदान दिले जाते. पण त्याला वाचवण्याचा अगोदरच प्रयत्न केल्या जात नाही. त्यामुळं कर्जमाफी हे त्याच्यावरलं सोल्युशन आहे का, हे कोणाला वाटतंय त्यांनी नक्कीच कमेंट करा. आता महत्वाचा एक मुद्दा लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो. आपल्याला एक सवय लावून दिली, ज्या काही कर्जमाफी घोषणा किंवा ज्या अनुदान असतात किंवा वेगवेगळ्या ज्या सन्मान योजना आहेत, किसान सन्मान योजना आहे, ह्या म्हणजे तात्पुरती मलमपट्टी आहे. याच्यातून आपलं कधीच भलं होणार नाही. आता पीएम किसान योजना 2019 पासून चालू आहे. कोणत्या शेतकऱ्याचं भलं झालं हे मला सांगा. ते भेटू नये हे नाही म्हणत मी, पण ते सांगा की खरंच ती योजना सुरू झाल्यापासून खरंच शेतकऱ्याचे दिवस बदललीत. कारण त्या 2000 काय होतंय, शासन म्हणतंय शेतकऱ्याच्या आम्ही उत्पन्नामध्ये वाढ करू, म्हणजे टर्नओव्हर वाढायलाय पण नफा वाढन ना. तुम्ही एखाद्या व्यापाऱ्याला विचारा, त्याचा टर्नओव्हर जर वाढला निसतात आणि त्याचा नफाच कमी झाला तर त्याला काहीच फायदा होत नाही. नुसते पैसे इकून तिकडे गेले, तिकून इकडे आले, पण उरलंय काय याचा विचार आपल्याला करावा लागणार आहे. आणि तो सगळ्या शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे. कर्जमाफी मिळाव, त्यामधून बऱ्याच शेतकऱ्यांना फायदा होईल, पुन्हा कर्ज मिळेल, पण ते सगळ्यात मोठा उपाय नाही. त्याच्यातला सगळ्यात मोठा उपाय कोणता आहे तोच आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचा आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपली माहिती पटत असेल व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्याला शेअर करत जा. आता एक लक्षात घ्या, पीक विम्याची योजना आणली. या अगोदर शेतकऱ्यांना चांगल्यापैकी नुकसान झाल्याच्या नंतर पीक विमा मिळत होता का नाही? बरोबर. मग मला सांगा, त्यामध्ये जे काही खरे नुकसानीचे ट्रिगर होते तेच काढून टाकले. म्हणजे शेतकऱ्यानं पेरणी केली, पेरणी केल्याच्या नंतर जर पाऊसच नाही पडला, पुन्हा त्याला डबल पेरणी करावं लागेल. उगलत नाही तर काय करणार आहे, पुन्हा नंतर पाऊस पडला महिना 2 महिन्यानं तर त्याला पेरणी पुन्हा करावं लागणार आहे. म्हणजे पहिलं त्यानं जे खत घातलंय ते वाया गेलं, पहिलं बियाणं टाकलंय ते वाया गेलं, मेहनत केली ती वाया गेली, म्हणजे पुन्हा डबल करावं लागणार आहे. पीक विमा भरलेला आहे त्यानं, बरोबर. पण त्याला जे पहिलं नुकसान झालंय त्याचं काही भेटलं नाही आणि दुसरं नुकसान झालंय त्याचं भेटन का नाही याची गॅरंटी नाही. आणि पुन्हा जर अतिवृष्टी झाली तर त्याच्यात काही भेटन का त्याला? तवरक नाही भेटणार. कवा जवरक त्याच्या शेतातल्या उंबरठा उत्पादनामध्ये घट येत नाही तोपर्यंत भेटत नाही. बर, त्याच्यात हे काय असे अतिवृष्टीसारखे अनुदान 8,500 रुपये जे मागचं दिलं होतं, रब्बीचं 10,000 दिलं होतं, बर ते केव्हा मिळत आहे? त्याचा सगळा कार्यक्रम लागून जातो. त्यानं आता पेरण्या केल्या, सगळं झालंय, आता हे हरभरं उगून आलंय, म्हणजे टहाळ तयार झालाय, गहू आलाय, ज्वारी आली, पण अजूनही त्या लोकांना त्याची जी नुकसान भरपाई होती ती बऱ्याच लोकांना मिळाली नाही. तुम्हाला मिळाली का नाही ते कमेंट करून सांगा. आता उत्पन्नामध्ये वाढ म्हणते, 2014 का 15 सांगितलं होतं की 2022 ला शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होईल. कोणाचं झालंय मला सांगा. सोयाबीन त्यावेळेस काय भाव विकत होतं, कापूस त्यावेळेस काय भाव विकत होता आणि आजचा काय भाव आहे याचा सुद्धा तुम्ही विचार करा. उत्पन्नामध्ये थोडीफार वाढ झाली असेल, त्याच्यात बी ते बियाण्यामध्ये बदल झाले, मरणाच्या तुम्ही फवारण्या करायले, मेहनत घ्याले, त्याच्यामुळे वाढायली, तुमचे कष्ट वाढलेत.
पण तुमच्या शेतमालाचा भाव वाढला का हे लक्षात घ्या. तुमचा टर्नओव्हर वाढलाय पण तुमचा नफा वाढला नाही, भाव तेवढाच आहे. टर्नओव्हर कोणता वाढला? पैशाची किंमत म्हणजे सोयाबीन वाढलं पण त्याचा भाव वाढला नाही आणि तो जोहरक वाढत नाही, तोवरक शेतकऱ्याच्या जीवनमानात बदल होणार नाही. आणि त्यासाठीच आता शेतकऱ्यांना या गोष्टीसाठी झगडावं लागणार आहे. आणि जोपर्यंत शेतकरी झगडत नाहीत तोपर्यंत काहीच होणार नाही. आता तुम्ही लक्षात घ्या, ह्या वेगवेगळ्या योजना आणल्या जातात. पीएम किसान योजना असन, नमो शेतकरी योजना असन, उग कानकोंड केल्यासारखं शेतकऱ्याला हे नेते बोलत आहेत. आम्ही हे आणलं, आम्ही ते आणलं, जस काय त्याच्या घरूनच दिले. अरे आपलेच पैसे तर आपल्याला दिले, त्याच्यात काय मोठे पण नाही. खरं जे भेटायला पाहिजे का, तर ते शेतीमालाच्या भावाबाबत हे प्रश्न. शेतकऱ्याच्या शेतीमालाला जवळक भाव भेटत नाही का, तवरक काय होत नाही. तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातले शेतकरी पहा, ऊसासाठी कसे झगडत आहेत, तसे आपल्या इकडे सोयाबीनच्या कापसाच्या भावाला झगडत आहेत का? नाही ना. ते जे होईन ते, जे देईन ते. आपल्याला पीएम किसानची वाट पाहायची सवय लागली, नमो शेतकरीची वाट पाहायची सवय लागली, लाडकी बहिणीची सवय लागली आणि त्याच्यामुळे आपण काम करीनच वावरात. म्हणजे जे सरकार म्हणलं होतं की उत्पन्नामध्ये वाढ करू, त्याला मेहनत करावं लागणार, आपण त्याच्यासाठी झटत ना, काहून तर त्याला भाव भेटन. आणि त्यासाठीच शेतकऱ्याला यापुढे प्रयत्न करावे लागणार आहेत. आणि ज्या काही आतापर्यंत आत्महत्या व्हायल्यात, 2017ला कर्जमाफी भेटली, 2019ला भेटली आणि त्यामुळे काय आत्महत्या थांबलेल्या नाहीत, त्या आत्महत्या वाढतच चाललेले आहेत. त्याचं एकमेव कारण आहे की शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही, तो फक्त खाऊन पिऊन टामटुम आहे आणि ते मोबाईलचा खर्च तेवढा भागत असेल. त्याच्यामुळे याच्यावर प्रत्येक शेतकऱ्यानं विचार करणं गरजेचं आहे. पीक विमा हक्काचा आहे, पीक विम्याबद्दल दुमत नाही, कारण त्यासाठी शेतकरी पैसे भरतेत आणि तो पीक विमा जर नुकसान झालं तर शेतकऱ्यांना मिळायलाच पाहिजे. पण कर्जमाफी म्हणजे हे फक्त सरकारनं, ते सरकार कोणतंही असू, त्यानं म्हणजे शेतकऱ्यावर केल्यासारखे उपकार आहेत. ह्या योजना आहेत ते शेतकऱ्यावर केल्यासारखे उपकारच आहेत असं ते वागत आहेत. त्याच्यामुळं जोपर्यंत शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव भेटत नाही, त्यासाठीच शेतकऱ्यांना यापुढे एकत्र यावं लागेल. मग ते कोणताही शेतकरी असो, कोणत्या पक्षाचा असो, ते पक्ष हे बाजूला सोडावं लागतील. नाही तर आपल्याला लय सवय लागलेली, मग मी त्या पक्षाचा आहे मग मी कसा विरोधात जाऊ, असं म्हणून जमणार नाही. पक्षाचे खेटर बाजूला ठेवायचे, तुमचा नेता बाजूला ठेवायचा. कारण तुमचा नेता तुमच्या शेतीमालाच्या भावाबाबत कधीच बोलत नाही, त्यामुळे ते तुम्हाला बोलायला भाग पाडावं लागणार आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला ते पक्षाचे जोडे बाजूला ठेवावं लागतील. आणि जोपर्यंत आपण मी ह्या पक्षाचा, मी त्या पक्षाचा, मी विरोधातला, मी सत्तेतला, मग मी कसा बोलून, मी कसं विरोधात जाऊ, हे जर करीत बसतान तर तुम्हाला त्याच्यात गुंतून ठेवलेले आता पक्ष किती झालेत लक्षात आले का? सगळ्या घराईनं पक्ष, घरातला माणूस वेगवेगळ्या पक्षात आणि त्या प्रत्येकाचे विचार वेगवेगळे आहेत, हे तुम्हाला गुंतून ठेवलेले. याच्यातून तुम्हाला बाहेर पडावं लागेल. तुमची मानसिकता तुम्हाला बदलावं लागेल. आणि जोपर्यंत शेतकऱ्याची मानसिकता बदलणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याचं काहीच होणार नाही. त्यामुळं पुन्हा आता नवीन तंत्रज्ञान यायला एआयचं, ते सुद्धा आत्मसात करावं लागणार आहे. आणि त्याच्यावर आपण यापुढे बोलणार आहोत. जी काही नवीन माहिती एआय बद्दल येईल ती माहिती सुद्धा आपला देण्याचा प्रयत्न असणार आहे. मात्र या कर्जमाफीनं हे प्रश्न सुटणार आहेत का, किंवा या अनुदानानं, योजनेनं शेतकऱ्याचे खरे प्रश्न सोडवल्या जातात का, याचा विचार प्रत्येक शेतकऱ्यानं केला पाहिजे. आणि यावर तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. जय जवान जय किसान.